एका 23 वर्षीय तरुणीच्या आत्महत्येची नागपूरच्या मनकापूर परिसरात प्रचंड चर्चा सुरू होती। कारण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दाट संशय पोलिसांना होता। आणि आता पोलिसांच्या तपासातून या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून खरंच आज ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं उघड झालंय। विशेष म्हणजे तरुणीपेक्षा 15 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या आरोपीनं एकतर्फी प्रेमातून तिची हत्या केल्याचं उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। ही घटना नागपूरच्या मनकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोधणी या भागात घडली आहे। प्राची खापेकर असं मृत तरुणीचं नाव असून शेखर ढोरे असं 38 वर्षीय आरोपीचं नाव आहे। महत्त्वाचं म्हणजे हा आरोपी विवाहित आहे। मृत प्राची आणि आरोपी शेखर हे एकमेकांचे शेजारी होते। प्राची ही BAचं शिक्षण घेत होती, त्यासोबतच आरोपी शेखरच्या पत्नीसोबत ती शिवणकाम करत होती। मंगळवारी सकाळी घरी कोणीच नसताना प्राचीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला। त्यावरून तिने आत्महत्या केली असावी असा सगळ्यांचा समज झाला। मलकापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला तेव्हा तिच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळल्यानं ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय बळावला। या ठिकाणी 23 वर्षाची एक मयत मुलगी आहे। तिनं सुसाईड केल्याबाबत खबर प्राप्त झाली होती। आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळी येऊन तिचा जो मृतदेह आहे तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता। काल त्याबाबत पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स प्राप्त नाही आहेत, परंतु वैद्यकीय अधिकारी यांच्याशी प्राथमिक चर्चा केली तर त्या मुलीच्या अंगावर थोड्या मारहाणीच्या खुणा वगैरे आहेत। तर त्या आधारावर सस्पेक्ट असल्यामुळे अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। तपास चालू आहे। घरी कोण कोण होता आणि मुलगी काय? आता याबाबत कसं आहे की आता सगळं डिटेल माहिती सांगता येणार नाही। थोडासा तपास चालू आहे। सिरियस मॅटर आहे। आम्हाला थोडा तपास करू द्या, मग आपण माहिती देऊ जे असेल। थँक्यू। शेखर प्राचीपेक्षा मोठा असल्यानं ती शेखरला आपला भाऊ मानायची। मात्र या नराधमाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। काही दिवसांपासून तो प्राचीशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत होता। नुकतीच त्यानं प्राचीला लग्नाची मागणी घातली, त्यावर प्राचीने नकार देत त्याच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली। हीच गोष्ट शेखरला खटकली आणि त्यानं थंड डोक्यानं प्राचीला संपवण्याचा प्लॅन आखला। मंगळवारी सकाळी घरी कोणी नसताना शेखर प्राचीच्या घरी आला। त्यावेळी त्यांच्यात वाद झाले, झटापट झाली। रागाच्या भरात शेखरनं प्राचीचा गळा दाबला। तिचा मृत्यू झाल्याचं समजतात त्याने फास बनवून मृतदेह सिलिंग फॅनला लटकावला आणि फरार झाला। प्राचीचे आई वडील घरी आल्यानंतर त्यांना भयंकर धक्का बसला। मनकापूर पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट संशयित आरोपीचा तपास सुरू केलाय। त्यावेळी शेखरवर संशय बळावल्यानं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। दरम्यान एकतर्फी प्रेमातून त्यानं प्राचीची हत्या केल्यामुळे त्याला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांकडून केली जातीये। आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।